महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या 2009 मध्ये झालेल्या खुनाचा यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी वापर होत असल्याचं चित्र या खून प्रकरणात विलास काका उंडाळकर पाटलांचा मुलगा उदय पाटील उंडाळकर तुरुंगात आहे। निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 ऑक्टोबरला या खटल्याचा निकाल सातारा जिल्हा न्यायालयात लागणार आहे। त्यामुळे प्रचारात आता या खुनाची चर्चा रंगतीये। कराडपासून 9 किलोमीटरवर असलेल्या अटके या गावातील पैलवान संजय पाटील यांचं नाव महाराष्ट्रभर गाजलं ते 1995 साली। 1995 साली त्यांनी अकोला इथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला। त्यापूर्वी त्यांनी मुंबई महापौर कुस्ती स्पर्धेतही बाजी मारली होती। पैलवान संजय पाटील यांना राजकारणातही रस होता। 2008 या निवडणुकीनंतर काही दिवसात म्हणजे 15 जानेवारी 2009ला कराडमध्ये दिवसा ढवळ्या संजय पाटील यांचा खून करण्यात आला। कराड बाजार समितीतल्या पराभवामुळे संजय पाटील यांचा खून करण्यात आल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करत आहेत। त्या गोष्टीचा मनात राग ठेवला। 35 वर्षी सत्ता उलटून टाकली। त्या अगोदर ह्या लोकांनी मला माझ्या भावाला पॅनेल उभा विरोधात करू नये म्हणून सुद्धा वेळोवेळी दम दिलं होतं किंवा सांगितलं होतं, पण त्यांनी तरीसुद्धा त्या गोष्टीला जुमानलं नाही, कारण हा पैलवान गडी होता। ह्या पराभव पचवता नाही आला आणि वडिलांना आणि स्वतःला शिवीगाळी केली याचा राग मनात धरून स्वतः उदय पाटलांनी त्यांच्या जे सहकारी आरोपी जे फायरिंग करणारे या सर्वांनी कोयना बँकेत कट केला आणि कट करून माझ्या भावाचा त्यांनी खून घडवून आणला। पैलवान संजय पाटील खून प्रकरणात विलास काका उंडाळकर यांचा मुलगा सध्या अटकेत आहे। दक्षिण कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका उंडाळकर यांचं जुनं राजकीय वैर आहे। यातूनच पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय दबाव आणून उदय उंडाळकर पाटील यांना अडकवल्याचा आरोप केला जातोय। विलासराव पाटील किंवा त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांचा त्या खुनामध्ये किंवा त्या हत्येमध्ये कसलाही संबंध नाही अशा प्रकारचं त्यांच्या वकिलांनी कोर्टापुढे निवेदन दिलेलं आहे। आणि शासकीय जे तपास अधिकारी आहेत, पोलीस तपास अधिकारी आहेत, यांनी या गोष्टी काही त्याच्यामध्ये आपल्या जबाबात ॲडमिट केलेल्या आहेत। उदाहरणार्थ तांबे यांनी असं ॲडमिट केलेलं आहे की उदयसिंह पाटील हे खुनाच्या कटाचे सूत्रधार आहेत असा कुठलाही पुरावा माझ्यापुढे आलेला नाही। दक्षिण कराडमधील लढत लक्षवेधी आहे। इतर मुद्द्यांसोबतच पैलवान संजय पाटील खून प्रकरणाचा मुद्दाही प्रचारात आहे। 18 ऑक्टोबरला सातारा जिल्हा न्यायालयात या प्रकरणाचा अंतिम निकाल लागणार आहे। विलास काका उंडाळकर गटाकडून या मुद्द्याचा सहानुभूतीसाठी वापर केला जात आहे, तर काँग्रेसकडून विलास काकांविरोधात छुप्या पद्धतीनं हा मुद्दा प्रचारात वापरला जात आहे। दीपक भातुसे, झी मीडिया, कराड, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।